नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण वर्ग 8वीचा इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा लेसन पाहणार आहोत. इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजेच काय, तर एखादं समीकरण असते आणि त्या समीकरणामध्ये जसं एक एक्झाम्पल आपण जर घेतलं तर या प्रकारचं एखादं एक्झाम्पल असते. या एक्झाम्पल मध्ये एक व्हेरिएबल आहे म्हणून याला इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं म्हटलं जाते. व्हेरिएबल म्हणजे काय, तर व्हेरिएबल म्हणजे एबीसीडी मधला कोणताही एक अल्फाबेट जर आपण कन्सिडर केला तर आपण त्याला व्हेरिएबल म्हणू शकतो. या इक्वेशन मध्ये आपल्याला करावं काय लागते, तर या इक्वेशन मध्ये जो कोणता व्हेरिएबल आपल्याला दिलेला आहे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू किंमत आपल्याला काढावी लागत. आपण कशा प्रकारे काढू ते मी तुम्हाला थोडं समजून सांगतो. जसं इथं एक इक्वेशन दिलेलं आहे जे आहे x+4 = 9. हे एक इक्वेशन दिलेलं आहे. आता या इक्वेशन मध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला या x ची किंमत काढावी लागेल. मग ती कशा प्रकारे काढणार आहोत आपण, सर्वात पहिले तर इक्वेशन बघून घ्या. इक्वेशन बघितल्यानंतर 8वी मध्ये दोन मेथड्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्या दोन मेथड पैकी कोणत्याही मेथडनं जर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तरीही तुमचं उत्तर बरोबर राहणार. त्यापैकी आज आपण दोन्ही मेथड बघू. त्याच्यातली पहिली मेथड नंबर 1 अशा प्रकारची आहे की जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये या एक्सच्या जवळ असलेली व्हॅल्यू त्या किमतीनं दोन्ही बाजूनं विरुद्ध चिन्हानं आपल्याला ऍक्शन करायची आहे. जसं एक्सच्या जवळची संख्या आहे +4, आपण या इक्वेशन मध्ये -4 दोन्ही साईडनं करणार आहे. तर मी लिहिताना लिहितो सबट्रॅक्टिंग 4 इन इक्वेशन बोथ साइड. मग x+4 -4 = 9 - 4. आपण केलेलं काय आहे बघा, याच्यामध्ये आपण केलेलं आहे इक्वेशन दिलेलं आहे x+4 = 9. आपण काय केलं, सबट्रॅक्ट केला. सबट्रॅक्टिंग काय केलं, 4 केला आणि दोन्ही साईडला केलं. म्हणजे इकडच्या बाजूने सुद्धा -4 लिहिला आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा -4 लिहिला. मग आता होणार काय, +4 आणि -4 हे कॅन्सल होतील. म्हणजेच राहिला काय आपला x राहिला आणि 9 मधून 4 गेले तर राहतात 5. म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला एक x ची व्हॅल्यू मिळणार आहे. त्याच प्रकारे यामध्ये दुसरी मेथड आहे. यामधली दुसरी मेथड याच गणितावर आपण बघणार आहोत. जसं x+4 = 9. यामध्ये ही खूप सोपी मेथड आहे. ही आपण 9व्या आणि 10व्या वर्गात आपण हीच पद्धत वापरत असतो. त्यामध्ये हा जो x आहे हा एक जसाच्या तसा लिहायचा आणि हा जो +4 आहे हा =च्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूने पाठवायचा. तुम्हाला चिन्हांचे नियम माहित आहे की +4 हा =च्या चिन्हाच्या या बाजूने आहे तर तो तिकडच्या बाजूने गेल्यानंतर तो मायनस होतो. म्हणून आपण लिहिताना लिहिणार आहोत 9 - सम. आता 9 - 4 म्हणजे किती राहिले, तर 5 राहिले. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली, तर 5 आली. चला तर मग आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 12.1. प्रॅक्टिस सेट 12.1 मधला पहिला प्रश्न आहे x - 4 = 3 आणि याचे या x च्या काही किमती दिलेल्या आहेत, व्हॅल्यू दिलेल्या आहेत. जशी पहिली व्हॅल्यू आहे -1, दुसरी व्हॅल्यू आहे 7 आणि तिसरी व्हॅल्यू आहे -7. तर ह्या याच्या किमती आहेत का हे आपल्याला ठरवायचं. मग आपण कशा प्रकारे ठरवणार आहोत, तर सर्वात पहिले तर एक इक्वेशन दिलेलं आहे. या इक्वेशनची LHS आणि RHS आपल्याला माहित पाहिजे. आता LHS म्हणजे काय, तर लेफ्ट हँड साइड आणि RHS म्हणजे काय, तर राईट हँड साइड. जसं आपण या बोर्डाच्या समोर उभा तर आपला राईट हँड साइड कोणता झाला, तर हा झाला. म्हणजेच या इक्वेशनची इकडची बाजू ही कोणती झाली आपली, RHS म्हणजे राईट हँड साइड. आणि आपल्याच प्रमाणे ही जी बाजू आपली ही झाली आपली लेफ्ट हँड साइड. म्हणजेच या समीकरणाची इकडची जी बाजू आहे ती झाली आपली LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड. मग आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलेलं आहे. आता लेफ्ट हँड साइड आपल्याला माहित झालेली आहे समीकरणाची कोणती आहे आणि राईट हँड साइड माहित झाली. आता सर्वात पहिले काय करू आपण, तर एक व्हॅल्यू जी x ची पहिली किंमत आपण लिहिताना लिहिणार आहोत सबस्टिट्यूट x = -1. ठीक आहे. कोणी सबस्टिट्यूट लिहिते, कोणी पुट लिहिते. दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहे. तुम्ही काही लिहू शकता, दोन पैकी तुमच्या मताने. तर सर्वात पहिले आपण LHS घेणार आहोत. LHS काय आहे समीकरणाची, x - 4 आणि या x - 4 मध्ये या LHS मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू टाकायची आहे -1. मग मी सर्वात पहिले -1 -4 आणि -1 आणि -4 म्हणजेच काय, तर -5. म्हणजे आपला LHS किती आलेला आहे, -5. त्याचप्रमाणे आपला RHS आपण RHS म्हणून काय कन्सिडर केलेला आहे, 3 कन्सिडर केलेला आहे. म्हणजे
इथं आपण बघून राहिलो LHS आलेला आहे -5, RHS आलेला आहे 3, म्हणजे आपला LHS हा RHS एवढा नाही आहे, म्हणून आपण हे लिहिलेलं आहे LHS इज नॉट इक्वल टू RHS. आणि शेवटची आपण एक लाईन लिहिणार आहोत जे आपण कन्सिडर केलेलं होतं, x इज इक्वल टू -1 इज नॉट द सोल्युशन. म्हणजे आपल्या प्रश्नातला, आपल्या समीकरणातला हे जे काही आपण कन्सिडर केलेलं आहे x इज इक्वल टू -1 हे त्याचं सोल्युशन नाही आहे. याच प्रकारे आपण सगळ्या स्टेप बाय स्टेप सगळ्या व्हॅल्यू आपण बघणार आहोत. दुसऱ्या नंबरची व्हॅल्यू आपण कन्सिडर करू x इज इक्वल टू 7. परत तीच पद्धत LHS इज इक्वल टू x - 4. x च्या ऐवजी आता आपल्याला 7 ठेवायचे आहे, म्हणून 7 - 4 इज इक्वल टू 3. LHS आलेला आहे आपला 3. त्याचप्रमाणे RHS आपला सुद्धा काय आहे 3 आहे, म्हणून LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे तर LHS सोडवताना 3 आलेला आहे, RHS सोडवताना सुद्धा 3 आलेला आहे, म्हणून LHS जेवढा आहे तेवढाच आपला RHS आलेला. म्हणून आपण एक शेवटी लाईन लिहू x इज इक्वल टू, जी व्हॅल्यू आपण कन्सिडर केली होती x इज इक्वल टू 7, ही काय आहे तर ही आपल्या प्रश्नाचं सोल्युशन आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरची किंमत जी आपण कन्सिडर करू x इज इक्वल टू -7. समोर परत तेच स्टेप करणार आहोत आपण, जशी LHS आपली आहे x - 4, x म्हणून आपण व्हॅल्यू ठेवणार आहोत -7, -7 - 4 म्हणजेच झाले -11, म्हणजे LHS किती आला आपला -11. आणि RHS काय होती आपली तर RHS होती 3. म्हणून हे दोन्ही बरोबर इक्वल नसल्या कारणानं आपण एक सेंटेन्स लिहित असतो जो आहे LHS इज नॉट इक्वल टू RHS. आणि देअरफॉर शेवटची लाईन आपली जे आपण कन्सिडर केलं होतं x इज इक्वल टू -7 इज नॉट द सोल्युशन. या प्रकारे आपला पहिला प्रश्न झालेला आहे. लवकरात लवकर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि फटाफट लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक प्रश्न, यामध्ये थोडं वेगळ्या प्रकारचं इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन आहे आपला 9m इज इक्वल टू 81. आणि m च्या काही किमती दिलेल्या आहेत. m च्या 3 किमती दिलेल्या आहेत. m ची पहिली व्हॅल्यू दिलेली आहे 3, m ची दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे 9 आणि m ची तिसरी व्हॅल्यू दिलेली आहे -3. तर आता सर्वात पहिले जे बाजूच्या प्रश्नामध्ये आपण केलं होतं त्याच प्रकारे आपण त्या प्रश्नात करणार आहोत की पहिले तर या इक्वेशनची LHS आणि या इक्वेशनची RHS हे कन्सिडर करणार आहोत, हे ठरवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्या प्रश्नांचं उत्तर काढणार आहोत. सर्वात पहिले तर परत पहिली व्हॅल्यू घेऊ आपण, सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट m इज इक्वल टू 3. m इज इक्वल टू 3 आपण पहिले त्या समीकरणामध्ये सबस्टिट्यूट करूया. आणि LHS राहणार आहे आपली या इक्वेशनची 9m, म्हणजे m च्या ऐवजी आपण 3 ठेवणार आहोत आणि 9 इंटू 3 जर केले तर ते होतात 72. LHS आपला आलेला आहे 72. त्याचप्रमाणे आपण RHS बघणार आहोत. RHS आहे आपला 81. LHS आणि RHS हे सारखे नसल्या कारणानं आपण त्याला लिहिणार आहोत LHS इज नॉट इक्वल टू RHS. देअरफॉर शेवटी जी व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली होती m इज इक्वल टू 3 इज नॉट द सोल्युशन. हे या समीकरणाचं सोल्युशन नाही आहे. त्याचप्रमाणे m ची दुसरी व्हॅल्यू कन्सिडर करू, m इज इक्वल टू 9. परत याच पद्धतीने आपल्याला हे सगळे गणित सोडवायचे आहे. सबस्टिट्यूट याला रोमन नंबर 1 देऊन द्यायचा, याला रोमन नंबर 2 देऊन द्या. m इज इक्वल टू 9. परत LHS आहे आपला 9m इज इक्वल टू 9 इंटू 9 म्हणजेच झाले 81. LHS मिळाला आपल्याला 81 आणि RHS सुद्धा आपला 81च आहे, म्हणून LHS इज इक्वल टू RHS. आणि देअरफॉर जी व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे m ची 9 हे काय आहे तर हे आपल्या प्रश्नाचं सोल्युशन आहे, उकल आहे. त्याचप्रमाणे तिसरी जी किंमत आहे आपण ती कन्सिडर करू, m इज इक्वल टू -3. परत त्याच पद्धतीने आपल्याला हा गणित सुद्धा सोडवायचा आहे. सबस्टिट्यूट करूया, m इज इक्वल टू -3. LHS आहे आपला 9m, 9 इंटू -3 म्हणजेच होते -27. LHS मिळाला आपल्याला -27 आणि RHS मिळाला, RHS आपला ऑलरेडी आहे तो आहे 81. म्हणजेच -27 आणि 81 वेगवेगळी किंमत असल्या कारणानं आपण लिहिणार आहोत LHS इज नॉट इक्वल टू RHS. देअरफॉर जी व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे m इज इक्वल टू 3 इज नॉट द सोल्युशन. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अजून त्यामधले